नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या एका बातमीने धुमाकूळ घातला आहे. ती बातमी शिक्षण क्षेत्रातली आहे. डॉक्टर व्हायचं असेल तर तुम्हाला नीट परीक्षा द्यावी लागते. 12वी नंतर नीट परीक्षेत तुम्ही मेरिटमध्ये येता, काय येतात त्या हिशोबाने ॲडमिशन मिळते. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीची ही परीक्षा आहे. त्याला नीट म्हटलं जातं, नीट UG. त्या परीक्षेचा पेपर नुकताच फुटला आणि त्याच्यावरून खळबळ उडाली आहे. म्हणजे आता सरकारने हे प्रकरण CBIकडे दिलेलं आहे. CBIने धरपकड चालवली आहे. आपल्या महाराष्ट्रात चौघांना ताब्यात घेतलंय. हे पण याची लिंक फार मोठी आहे. राजस्थानसह 10 राज्यांमध्ये परीक्षेच्या 8 दिवस आधी हा नीटचा पेपर फिरला, अशी माहिती आता कानावर येते. गेस्ट पेपरच्या नावाखाली हे सर्व धंदे चालतात. संभाव्य प्रश्नोत्तरे, त्यामध्ये हे प्रश्न टाकले जातात. ते 22 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. 22 लाख विद्यार्थी म्हणजे देशातून 22 लाख विद्यार्थी म्हणजे 22 लाख कुटुंब. किती लोकांचा या बातमीशी संबंध आहे याच्यावर तुम्ही लक्षात घ्या. 22 लाख विद्यार्थी बसले होते. त्या सर्वांचा हिरमोड झाला आहे. त्यांना आता पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे. ती 2 महिन्याने होईल ती. पण तिचा पेपर पुन्हा जो परीक्षा होईल तो पेपर फुटणार नाही याची गॅरंटी कोण घेणार आहे? काय खरं नाही. आता पण मेडिकलच्या ॲडमिशनच्या परीक्षा ती राज्य घ्यायची. आता मोदी सरकारने ते नॅशनल टेस्टिंग एजन्सी आणली. परंतु ती एजन्सी आल्यानंतरही काय पेपर फुटणं. 2017मध्ये ही एजन्सी आली. सरकारने कायदा करून ही व्यवस्था बनवली. परंतु ते काही खरं नाही. ते ही एजन्सी फारसं काही करू शकलेलं नाही. गेल्या 10 वर्षात 89 वेळा मेडिकलच्या परीक्षेचा पेपर लीक झाला आहे, फुटला आहे. 48 वेळा परीक्षाच रद्द करावी लागली आहे. 48 वेळा परीक्षा रद्द करावी लागली. म्हणजे हे जे आता जे आरडाओरडा सुरू आहे, काय पहिल्यांदा नाही. 48 वेळा याच्या आधी परीक्षा रद्द झालेल्या आहेत. आणि आता अलीकडचे तुम्हाला सांगायचं झालं तर 2017, 2021 आणि नंतर 2024 आणि आता 2026, म्हणजे या 10 वर्षात 4दा पेपर फुटले आहेत, लीक झाले आहेत. त्यामुळे परीक्षा रद्द कराव्या लागत आहेत. तर सरकारने हे प्रकरण CBIकडे देऊन आपली बाजू झटकलेली दिसते. पण हे असं का होते? म्हणजे सरकारकडे सर्व यंत्रणा आहे, सर्व आहेत. अशा मग पेपर फुटतो का? हे म्हणजे हे कुठं आहे? पेपर फुटतो कारण नॅशनल टेस्टिंग एजन्सी ज्यांच्याकडे काम आहे ती पूर्ण ते म्हणजे बऱ्याच प्रमाणात आउटसोर्सिंगवर सुरू आहे. तिथे कायमस्वरूपी नोकऱ्या नाहीत, कायमस्वरूपी नेमणुका झालेल्या नाहीत लोकांच्या. आउटसोर्सिंग सुरू आहे. म्हणजे कॉन्ट्रॅक्टवर कामं करून घेतली जातात. आता ठेक्यावर कोणी काम करत असेल तर ते किती सिरियसली तो करत असेल याच्यावर तुम्ही लक्षात घ्या.
आणि ठेक्यावर कोणी करत असेल तर तो किती प्रामाणिक असेल आपल्या व्यवसायाशी, ते काय अवघडच आहे काम आहे सर्व. यांना पेपर मिळतो कुठून, म्हणजे हाही प्रश्न आहे. सारीच यंत्रणा गुप्त आहे. गुप्तता बाळगावी अशी साऱ्यांचीच अपेक्षा आहे. मग पेपर फुटतो कसा? पेपर वेगवेगळ्या लेवलवर तयार होतो आणि नंतर तो छापायला जातो. तर छापायला जाईपर्यंत काहीतरी गडबड होत असेल किंवा मग प्रिंटिंगला गेल्यावर तिथे गडबड होत असेल. पण जिथे कुठे गडबड होते, सध्या हे ऑनलाईनचं युग आहे. ऑनलाईनने परीक्षा का घेत नाही? वेळोवेळी सूचना झाल्यात लोकांच्या की ऑनलाईन घ्या. सरकार घेत नाही. कारण म्हणजे ते रहस्य शिक्षणाचा व्यापार झाला आहे. शिक्षण हा धंदा झाला आहे. तुम्ही पाहत असाल की नीटची परीक्षा आणि त्यासाठी तयारी करून घेणारे कोचिंग क्लासेस पेव फुटलाय. कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या पोराला लोक टाकतात, त्यासाठी दुनियाभराचे पैशाची जुगाड करतात आणि शेवटी हे पेपर फुटतात आणि हे असं ऐकायला मिळते. राजस्थानमध्ये कोटा नावाचं एक गाव आहे, तिथे ती तर म्हणजे ते यासाठीच प्रसिद्ध आहे. तिथे तिथे डॉक्टर बनवण्याचा कारखानाच आहे तो. ते देशभर एक कोचिंग सेंटर्स उघडलेले आहेत कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे. ते लोकांच्या पालकांच्या असहायतेचा फायदा उठवला जातो. त्यासाठी पालक आपल्या पोरासाठी सारं काही गहाण ठेवतात आणि शेवटी हे असं नशिबाला येते. हे थांबणार किंवा म्हणजे मोदी आल्यानंतर लोकांना अपेक्षा होती काही काही होईल, परंतु मोदी काय आता कोणी थांबवू शकत नाही असं दिसत आहे. कारण शिक्षण हे आता पवित्र व्यवसाय राहिलेला नाही, पवित्र क्षेत्र राहिलेलं नाही, व्यापार झाला आहे, धंदा झाला आहे आणि या क्षेत्रात धंदेवाईक लोक उतरलेले आहेत. आता महाराष्ट्रात जो पेपर फुटला या नीटचा, तो ज्या एका पोराकडे मिळाला असं माहिती आता आली आहे बाहेर, तो त्याने 10 लाखात विकत घेतला आणि पुन्हा त्याने तो 15 लाखात विकण्याचा प्रयत्न केला. म्हणजे पैसा आलेला आहे शिक्षणामध्ये आणि चुकीचे लोक त्याचा फायदा उठवत आहेत. पण कल्पना करा की हे पैसा मोजून हे असे लोक डॉक्टर होणार असतील तर मग लोकांच्या आरोग्याचं काय? हे डॉक्टर्स ज्यांच्यावर ट्रीटमेंट करतील त्याच्या काय खरं नाही. पण हे हे सुरू आहे, हे आताहून सुरू होतं. पण आता म्हणजे आता ते कोण थांबवणार, कसं थांबवणारा प्रश्न आहे. म्हणजे मोदी विश्वगुरू होण्याची गप्पा करतात, पण साधा त्यांना परीक्षा घेता येत नाही. परीक्षा पे चर्चा घेतात ते मोदी, पण परीक्षा व्यवस्थित सुरळीत पार पडेल घेऊ शकत नाहीत, घेत नाहीत. मोदी शहा गप्प का, म्हणजे साध्या त्या गोष्टीवर ते लोक प्रतिक्रिया देतात, पण हे इतकं साध्या त्या गोष्टीवर ईडी, CBI, IT वगैरे काय दुनियाभरचे लोक चौकशा लावतात. इथे फक्त एक CBI उभी केली आहे, तिचा रिपोर्ट येईल तेव्हा आजचे पोरं म्हातारे झालेले असतील. आतापर्यंत जे 4 पेपर फुटले अलीकडच्या 10 वर्षात, त्यांच्याही चौकशा जाहीर लागल्या होत्या, पण ते काय झालं 10 वर्षात काही आलेलं नाही. पुढे कुणाला शिक्षा झाली, कुणाला नाही. चालू आहे खटले. तर हे सरकार अशा पद्धतीने चालू असेल, शिक्षणाशी अशी छेडछाड सुरू असेल, तर प्रामाणिक मुलांचं आणि प्रामाणिक पालकांचं त्यांचा वाली कोण?
परीक्षाच नव्हे, हा पेपरच नव्हे, नीटचा पेपर लीक झालेला नाही आहे. पूर्ण आपली शिक्षण व्यवस्थाच लीक झाली आहे. तिला कोण दुरुस्त करणार? कॉमेंट करा.